जय श्री दादाजी. श्रोतेजन हो, चारुशिला वडगावकर तुम्हाला वंदन करते. आपण भक्ती दिव्यानुभव भाग 1 मध्ये बघितले की समोर आपलीच ब्रह्ममूर्ती बसवून आपण पूजा करतो, भक्ती करतो व नंतर सगुण भक्तीतून निर्गुणाकडे प्रवास सुरू होतो. तर यावर हे खूप वरचे तत्वज्ञान आहे. अद्वैत भक्ती आहे. अद्वैत म्हणजे परमेश्वर वेगळा व मी वेगळा असे द्वैत नाही. मी तोच परमात्मा आहे, म्हणजे मी त्यात मिसळून गेलेलो आहे. पण मिसळून गेल्यावर इथे कोण उरलं? कुणीच नाही. शरीर इथे असू दे, पण मन ते तर त्यातच विरघळून गेले. अशी अवस्था जेव्हा होते ना, तेव्हा कोणाचा राग येईल का? कशाचे दुःख होईल का? मानापमानाचे सोयरसूतक राहील का? इथल्या माईक गोष्टी हव्याशा वाटतील का? तर नाही. तो ज्ञानी वरवर सर्वसामान्य दिसतो, पण आतून तो परमेश्वराशी जोडलेला असतो. त्यामुळे तो फक्त त्या जीवांची कीव करतो, दया करतो, क्षमा करतो. फार त्याला अशा आज्ञाजनांनी छळले तर परमेश्वर त्या आज्ञाजनांची भलीबुरी व्यवस्था करतो. तो भक्त काहीही करत नाही. एवढे संत होऊन गेले ते काहीही स्वतःहून करत नाही. अगदी मच्छिंद्रनाथ गोरखनाथ सुद्धा नाही. परमेश्वर त्यांची भलीबुरी व्यवस्था करतो. तो भक्त काहीही परमेश्वर सर्व करतो, त्यांना सहाय्य करतो, भक्ताची लाज राखतो. खूप उदाहरणे आहेत. तो स्वतःहून नाही करत, तर परमेश्वर त्याला सहाय्यभूत होतो, त्याच्यासाठी हे सगळं करतो. ही अद्वैत भक्ती आहे. म्हणजे तो मिसळून गेलेला आहे ना परमेश्वरात, पूर्णपणे त्यांनी विसरून गेलेला आहे. तो देहभान आपलं विसरून गेलेला आहे. आपलं मन इथे आहे. तो जिवंत शरीर आहे. तो सगळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळा कार्यभाग करतो, आपली कर्तव्य करतो, परंतु आतून तो परमेश्वरात मिसळलेला असतो. हे अद्वैत भक्ती म्हणजे मी खूप वरचं तत्वज्ञान सांगते. अध्यात्मात इथे प्रॅक्टिकलला म्हणजे प्रत्यक्ष अनुभवालाच महत्त्व आहे. सगळीकडे कसं आहे की प्रॅक्टिकल दुय्यम समजलं जातं, थिअरी महत्त्वाची समजली जाते. पण इथे काय आहे? इथे थिअरी ही फक्त माहितीसाठी असते आणि प्रॅक्टिकल हे अनुभवासाठी असतं. म्हणजे प्रॅक्टिकलच करावं लागतं सुरुवातीपासून. थिअरीला म्हणजे पुस्तकी पांडित्याला इथे महत्त्व नाही. अनेक प्राकृत लोक संत वाङ्मयावर PhD करतात, व्याख्याने प्रवचने देतात. त्यांना वक्तृत्व कला असते, हुशार असतात, वाणी मधुर असते, पण ते संत असतात का? तर नाही. अनेकदा ते निरनिराळ्या कवी, नाटककार इत्यादी अनेक विषयांवर बोलताना दिसतात. पण उपनिषद वेदांवर भाष्य करायला जातात, ते प्रेक्षकांना काही कळत नसतं, पण ते अर्थ सांगतात तो चुकीचा असतो. अहो, त्यांना अनुभव नाही, काही कळलेच नाही, आतून मनाची प्रगल्भता नाही, उंची नाही. ते सामान्य जनांसारखे आहेत. सगळे षड्रिपू त्यांच्यात भरलेले आहेत, अहंकार आहे. ते हा ज्ञान अनुभव, हा अनुभव, ब्रह्मानुभव कसा विशद करतील, कसा सांगतील? विचारांची धाव पोचेल तिथपर्यंत ते प्रयत्न करतात. ते चांगले काम करतात, थोडाफार सात्विक आनंद देतात, पण त्यांची धाव कुंपणापर्यंतच असते. क्षितिजा पलीकडचे त्यांना माहीत नसते. तेव्हा कर्मणूक म्हणून ऐकावे, पण भक्तिमार्ग म्हणून त्याच्या आहारी जाऊ नये. आपले रोजचे नियम, पूजापाठ, नित्यनियम, नामस्मरण करावे. आता ते सांगतात संत साहित्याचा गोश्वारा, अमुक एक संताचं हे 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 साहित्य आहे, त्याच्यावरचं भाष्य. पण संत साहित्यावर गोश्वारा ऐकण्यापेक्षा तुलसी रामायण, एकनाथी भागवत, दासबोध असे स्वतः वाचन करावे. अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे. आपले मन आणि हृदय स्फटिकासारखे करावे. झाले पाहिजे ना? झाले पाहिजे की नाही? तरच पुढच्या प्रगती आहेत. सगळी पुढची प्रगती त्यावर अवलंबून आहे
की आपण आपल्यातले दोष किती प्रमाणात घालवू शकतो आणि निदान आयुष्याच्या शेवटी तरी हे दोष कमी करायला काय हरकत आहे, करावे. त्यांनी स्वतःला ह्या आयुष्याला सुद्धा फायदा आहे आणि पुढे सुद्धा फायदा आहे. स्वतःची तयारी करा. दुसऱ्यांची संभाषणं, वक्तृत्व कला आणि गोषवारे ऐकण्यापेक्षा स्वतः अभ्यास करा, स्वतः संत साहित्य वाचा, स्वतः जाणीवपूर्वक ते सगळं वाचा, समजून घ्या. त्यावर आपलं हृदय इतकं स्फटिकासारखं झालं पाहिजे की त्यावर विश्वातलं भलं बुरं काही उमटायलाच नको. असं झालं की त्यावर परमेश्वराचे राज्य सुरू होते. उदाहरण असं म्हणजे मी देते आपलं मायेतलं उदाहरण, पण ते काय उदाहरण कमकुवतच असतं. आपण ईमेल आय डी किंवा इतर काही मोबाईलवर टाईप करतो, पण त्यात जराशी जरी चूक झाली ऱ्हस्व दीर्घाची तरी ते कनेक्ट होत नाही. बरोबर आहे की नाही? आणि अशा स्मॉल ए म्हणजे कॅपिटल ए किंवा कुठलंही काहीही एखादा नंबर चुकला तरी सरळ फेल लिहून येतं, फेल्ड असं लिहून येतं. तसंच इथेही बारीक सूक्ष्म अहंकार किंवा बारीक वासना राहिली तरी तिथे प्रगटीकरण परमेश्वराचे होत नाही. पूर्ण सर्कल बनल्याशिवाय जसं तुम्हाला चॅनल लागत नाही, काहीच म्हणजे टी व्ही चॅनलसुद्धा लागत नाही, तसंच इथे आपल्याला पूर्ण केसा एवढा सुद्धा स्फटिकासारखं स्वच्छ पारदर्शक हृदय झाल्याशिवाय परमेश्वराशी ते कनेक्ट होत नाही. म्हणून इथे प्रॅक्टिकलला महत्त्व आहे, थिअरीला नाही. म्हणून हृदय स्वच्छ करा. इतर उठाठेवींनी काहीच उपयोग नाही. ह्याचे त्याचे गावगप्पा, ह्याच्या चहाड्या त्याच्या चहाड्या, त्याचं हे ते, ह्यानी कोणाचं नुकसान होतं? ह्यानी फक्त तुमचं नुकसान होतं. एखाद्याचा राग धरत बसलात तर त्याला माहीतही नाही, पण दिवस रात्र तुम्ही कुढल्याने तुमच्या तब्येतीवर परिणाम होतो. आणि काय उपयोग आहे? म्हणजे उपयोग काय आहे? आजार सुरू करायचा. त्यापेक्षा परमेश्वराला आठवा, परमेश्वराच्या विषयात राहा, परमेश्वराच्या सान्निध्यात राहा. तुम्हाला शांती, समाधान आणि खूप मोठं मनाचं वैभव मिळेल, खूप मोठं. म्हणून राग, हव्यास, लोभ, मत्सर, दंभ याने जीवनात अशांती निर्माण होते ना, ते विषयच सोडून द्यायचे. ते परमेश्वर दुसऱ्याला वाईट म्हणून चिखल फेकून दुसऱ्याला वाईट करायचं, चिखल फेकायचा, त्याने काही उपयोग नसतो. त्याने आपल्याच अंगावर चिखल उडतो, आपणच वाईट होतो, आपणच वाईट दिसतो. म्हणून मनन चिंतन करून शांती मिळते, सात्विकपणा वाढतो, निर्गुण भक्तीचा प्रवास पुढे चालू राहतो. आपले धर्मग्रंथ, संतांचे ग्रंथ हे प्रत्यक्ष संत सहवासच आहे. भक्तीचा व्यापक अर्थ अद्वैत भक्ती होय, परंतु द्वैत भक्तीतूनच अद्वैताकडे प्रवास सुरू होतो की नाही? द्वैत भक्ती आपण आधी मूर्तीपूजा करतो, मूर्तीत आपण समाधान शांती मिळवतो, मूर्तीसाठी सगुण भक्ती करतो, नवस सायास यातून आपल्याला सगुण भक्ती म्हणजे आर्तता निर्माण होते, आर्त सगुण भक्ती होते आणि मग आर्त सगुण भक्तीची निर्गुणाकडे वाटचाल सुरू होते आणि मग निर्गुणाची आर्तता प्रगट होते आणि पुढे प्रवास सुरू होतो. द्वैत भक्तीत राधेची भक्ती ही 19 भाव असलेली सर्वश्रेष्ठ भक्ती गणली गेली आहे. या भक्ती प्रकारात स्नेह, ममता, वात्सल्य, दास्य, बंधुभाव, पितृप्रेम, मातृप्रेम, पुत्रप्रेम, पतिपत्नी प्रेम इत्यादी असे 19 भाव प्रगट होतात. श्री रामकृष्ण परमहंस, श्री चैतन्य महाप्रभू यांच्या भक्तीतून हे सर्व भाव प्रगट झालेले आहे. श्री रामकृष्णांनी तर केशभूषा वेशभूषा देखील राधेची केली होती.
स्त्रीच्या अत्यंत कोमल अंतःकरणाने परमेश्वराकडे ते कधी पुत्र म्हणून पाहात, तर कधी पिता म्हणून, तर कधी पत्नी म्हणून. मुळातच त्यांचे अंतःकरण अत्यंत प्रेमळ, उत्कट, राधेच्या भक्तियोग्य होते. आता इथे राधा हे मूळ भागवतात नाही, मूळ संस्कृत भागवतात राधा हे व्यक्तिमत्व नाही, पात्र नाही. परंतु सर्व गोपींचे भाव पुराणातून सर्व गोपींचे भाव एकत्र करून राधा ही कविमनाची निर्मिती आहे, संत कविमनाची निर्मिती आहे. आणि त्यांना ते अत्यंत प्रिय आहे पात्र, कारण त्याच्यात भक्तीचे सगळे भाव आलेले आहेत. म्हणून राधा मोहन प्रेम हे सर्वश्रेष्ठ गणलं गेलेलं आहे. येथे मीपणा विसरून, अहम देहबुद्धी विसरून केलेले प्रेम म्हणजेच वैराग्यासहित अनिर्वचनीय परमेश्वरी प्रेम हेच अभिप्रेत आहे. देहभावातून केलेले प्रेम ते राधामोहन प्रेम नव्हेच. राधेचे प्रेम हे अत्यंत उच्च स्थितीचे निदर्शक आहे. तिथे द्वैतभाव नाही. राधा वेगळी, कृष्ण वेगळा नाही. राधा कृष्णावर प्रेम करत नाही. राधा स्वतःच्या आतल्या ब्रह्ममूर्तीवर प्रेम करते. आतल्या स्वतःच्या ब्रह्ममूर्ती कृष्णावर प्रेम करते. राधा ही कृष्णच आहे. आता ज्ञान आणि भक्तीचा हा अद्वितीय संगम गुरुभक्तीत पाहावयास मिळतो. पण राधेसारखी सद्गुरूंवरची निष्ठा व भक्ती अत्यंत दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. त्याला पराकोटीची भावमयता, तरल अंतःकरण व प्रगाढ बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे. हे जसं प्रत्येक कला, प्रत्येक शिक्षण घेण्यासाठी, व्यवहारातलं शिक्षण घेण्यासाठी जशी बुद्धिमत्ता लागते ना, मग ते शिंप्याचं काम असो, लोहाराचं काम असो, सोनाराचं काम असो, कुणाचंही काम असो, की IT इंजिनियर असो, बुद्धीशिवाय हे काहीही कुणीही करू शकत नाही. तसंच भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ बुद्धीची तुम्हाला गरज आहे. ताणली जाणारी तैल बुद्धी, अशा बुद्धीची गरज असते. आणि ही भक्तीची अनेक उदाहरणं आहेत गुरुभक्तीची. मीराबाईला गुरुप्राप्ती झाली, गुरुबोध झाला. त्यानंतर त्यांचे श्रीगुरु जावयास निघाले. तेव्हा त्या एका आपल्या पदात म्हणतात, हे सद्गुरुनाथा, तुम्हाला जायचेच असेल तर या मीरेची चिता पेटवा व ते भस्म अंगाला लावून जा. केवढी ही भक्ती, किती व्याकुळता. तीच व्याकुळ ज्ञानी मीरा, म्हणजे आता ती व्याकुळ ज्ञानी मीरा आहे ना आपल्या गुरूंजवळ. ती द्वारकेला आल्यावर पूर्ण ती गुरुच झालेली आहे, ती पूर्ण झालेली आहे. आणि ती द्वारकेला आल्यावर तिला भेटायला एक साधू नकार देतो. कारण काय? तर ती स्त्री आहे म्हणून. तेव्हा मीराबाई म्हणते, अरे तू पुरुष आहेस काय? मी तर एकच पुरुष म्हणजे तो परमात्मा समजते व बाकी तर सर्व स्त्रिया आहेत. केवढे वैराग्य, केवढी योग्यता पहा. ती सर्व विश्वाचीच गुरु. मुक्ताई चांगदेवाला म्हणते, मला आंघोळ करताना बघून तोंड का फिरवतोस? भिंतीला खाचे कोनाडे नसतात काय? ती पण चांगदेवाची गुरु, विश्वाची गुरु, ज्ञानेश्वरांची बहीण, आई, कन्या, शिष्या व वेळ आल्यावर ताटीचे अभंग गाऊन शांत करणारी गुरुच. स्वामी विवेकानंद दशमखंडात म्हणतात प्रकाशक मन कुलकर्णी यांच्या, भक्तीची 5वी पायरी पतिपत्नी प्रेम आहे. 4 पायऱ्या आर्त प्रेम, सेव्य सेवक प्रेम, स्नेह. 4थी पायरी वात्सल्य, परमेश्वर आपले लेकरू आहे ही भक्ती. 4तून गेल्याशिवाय 5वी भक्ती सुरूच होत नाही. 5वी पायरी पतिपत्नी प्रेम हे असून निरपेक्ष प्रेमाची, म्हणजे हे राधामोहन प्रेम. दुसऱ्या कोणत्याही भावनेला या अवस्थेत थारा नाही. परमेश्वर माझा, मी परमेश्वराचा, या वाचून काहीच नाही तिथे. भक्त परमात्म स्वरूप अनुभवतो. परमेश्वराच्या डोळ्यांशी त्याचे नेत्र भिडतात. या दोघांच्या प्रेमाची शृंखला जुळते आणि तिचा पाश दोघांच्याही भोवती पडून परमेश्वर आणि तो ज्ञानी म्हणूया किंवा शिष्य म्हणूया, भक्त म्हणूया, तो त्यात विरघळून जातो.
आणि अशी अवस्था प्राप्त झाली म्हणजे भक्तीचा कळस झाला. इथे सर्व इच्छा विराम पावतात. अमुक आचार विचार, अमुक ग्रंथ, अमुक धर्म इत्यादी साऱ्या कल्पनांचा पूर्ण लोप होतो. फार काय, भक्ताला मुक्तिलाभ सुद्धा नको वाटतो. म्हणजे त्याला मुक्तीचंही काही उरत नाही, कारण तो नसतोच इथे हो. अवस्था, या भक्तीत अवस्था भेद नाही, लिंगभेद नाही. अवस्था म्हणजे 3, त्या जागृती, सुषुप्ती व स्वप्न. तसेच लिंगभेद म्हणजे स्त्री, पुरुष व नपुसक. हे भेदही तिथे नाही. हा पुरुष का तो पुरुष का मी स्त्री की हे काहीही तिथे नाही. कारण लिंगभेद ही देहाशी संलग्न असलेली कल्पना आहे. जेथे देहभान गेले, चैतन्य चैतन्याशी मिळाले, तेथे लिंगभेदाच्या कल्पनेची उत्पत्तीच शक्य नाही ना. उत्पत्तीच नाही तेथे. आपली देहकल्पना जो जो कमी, तो तो आपल्या प्रेमाचे स्वरूप अधिक शुद्ध होत जाते. देहकल्पना नष्ट होणे ही प्रेमाची पूर्णावस्था असते. अशा ठिकाणी भक्ती हेच साध्य आणि भक्ती हेच साधन. येथे सगळ्या बाह्यविधींना मागे ढकलून व्यक्तिमत्व नाहीसे झालेले असते, पुढे गेलेले असते. असा भक्त केवळ प्रेममूर्ती व ज्ञानमूर्ती असतो. आता आपण म्हणतो नेहमी सत्संग घडतो. आपण सहज वापरतो सत्संग घडतो. सत्संग म्हणजे काय? तर सत्संग म्हणजे अद्वैत भक्ती, ही मी जी आत्ता सांगितली आहे ती, त्याला सत्संग म्हणतात. म्हणजे योग वासिष्ठात स्थिती प्रकरण सर्ग 3 मध्ये म्हटलं आहे, शास्त्र आणि सत्संग यांच्या योगाने मनुष्याच्या मनात विवेक जागृत होतो. विवेकाच्या जोराने इंद्रियग्राम जिंकता येतो, म्हणजे इंद्रिय जिंकता येतात. आणि एकदा मनुष्य जितेंद्रिय बनला म्हणजे या सर्व दृश्यांचा अभाव आहे अशा अनुभवाप्रत मनुष्य जाऊन पोहोचतो. सर्व ऐषणांची शांती घेऊन विमल झालेल्या चित्ताची जी स्थिती, तिला सत्य असे म्हणतात. ऐषणांची म्हणजे इच्छांची. सर्व इच्छांची शांती घेऊन विमल झालेल्या म्हणजे सुंदर झालेल्या, पवित्र झालेल्या, शुद्ध झालेल्या चित्ताची जी स्थिती, म्हणजे ती अगदी निरामय, तिलाच सत्य असे म्हणतात. विमलचित हीच ती स्थिती होय. आणि सत्संगती यासारखा दुसरा लाभ नाही. संतांच्या सहवासाने त्यांचे वैराग्य आपल्यात बाणवलेच जाते नव्हे, आपण त्यांच्यासारखेच होत जातो. म्हणून गुरु ज्ञानी पाहिजे, खरा पाहिजे. आता सत्संगती म्हणजे खरा अर्थ असा आहे की साधूनेच साधूच्या सहवासात राहणे होय. साधू म्हणजेच संत महात्मा, म्हणजे 2 संतांनी एकमेकांच्या सहवासात राहणे, याला सत्संगती म्हणतात. आता एकनाथ महाराजांची सुद्धा गुरुभक्ती फार महान आहे. म्हणजे त्यांनी घोड्यावर बसून आपले गुरु ध्यानस्थ असताना, ध्यानमग्न असताना एकनाथ महाराजांनी त्यांचा हल्ला झालेला, किल्लेदार होते हे जनार्दन स्वामी किल्लेदार होते, त्यामुळे त्यांच्या किल्ल्यावर झालेला हल्ला एकनाथ महाराजांनी परतवून लावला. ते पायखाने सुद्धा धूत आपल्या गुरूंचे, जनार्दन स्वामींचे, आणि ते त्यात विरघळून गेले. ते एका जनार्दनी असं त्यांनी त्यांचं हे आहे नाममुद्रा अशी केलेली आहे. म्हणजे काय, एका जनार्दनातच आहे हा सत्संग असतो, हे विरघळून जाणे असते, ही अद्वैत भक्ती असते. आता एकनाथ महाराजांचा एक मला अभंग आठवला, एक पद आठवलं. नाथाच्या घरची उलटीच खूण, पाण्याला मोठी लागली तहान. बाई मी एक नवल देखी येले, वळचणीचे पाणी आढ्यासी आले. शेत पेरिले त्यासी कणीस आले, राखणवाल्यासी त्याने गिळिले. मडके खाऊनी भात टाकूनी दिधला, बकऱ्याच्या पुढे देव कापी आला. एका जनार्दनी मार्ग हा उलटा, जाणे तोची गुरुचा बेटा. आता मी ह्या पदाचा अर्थ पुढच्या भक्ती 3 या भागात सांगते. जय श्री दादाजी.